Okay, guys, so welcome everyone. Welcome to Sadaiva classes. Please mute your sound, guys. Please mute your sound. Okay, chalo. Next poem we are going to take, and the name of the poem is घरो. काय घर आहे नाव? घर. घर नाव आहे पोएमचं. घर म्हणजे हाऊस. घर मतलब होता है हमारा हाऊस. घर नाही चार भिंती. घर म्हणजे चार भिंती असतात का? नाही. घर म्हणजे चार भिंती असतात का? नाही. घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू. घर वस्तू असते का? नाही. घर म्हणजे असते आनंदी वास्तू. घर का असते? आनंदी वास्तू असते. Let me read the poem first and then I'll explain every line to you guys. घर नाही नुसत्या खोल्या. घर नाही नुसत्या खोल्या. घरात हव्या भावना ओल्या. Okay guys, sorry, there was some disturbance. घर नाही नुसत्या खोल्या. घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा. घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा. घर नाही केवळ निवारा. घराला काय असते? कहाणी असते घराला. घराला काय असते बाळांनो? घराला असते कहाणी. घराला असतो आपला चेहरा. घराला काय असतो? आपला चेहरा असतो. घर तुम्हाला शिकवतं. घर तुम्हाला शिकवते कशाला? पाहायला, चालायला, धावायला. घर तुम्हाला शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने कसे असावे? सावधान. घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान. जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट. घरात काय असतात? आईचे अपार कष्ट असतात. घरात आजी सांगते सुंदर गोष्ट. आजी काय सांगते तुम्हाला? सुंदर गोष्ट. आजोबा घरात आजोबा गप्पिष्ट. गप्पिष्ट म्हणजे खूप गप्पा मारणारे. घरात आजोबा गप्पिष्ट, खूप गप्पा मारणारे. आईच्या हातचे जेवण चविष्ट. आईच्या हातचे जेवण कसं असतं? चविष्ट. कवी कोण आहे तर? धोंडीराज जोशी. कवी कोण आहे? धोंडीराज जोशी. नाव वी विल लर्न एव्हरी लाईन बाय लाईन. वी लर्न द लेसन लाईन बाय. घर म्हणजे नाही चार भिंती. घर नुसतं चार भिंती असतात का? तर नाही. नुसतं चार भिंती उभं केलं म्हणजे घर बनतं का बाळांनो? नाही. घर का असतं तर घर एक देखणी कृती असते. लक्षात घ्या. प्रत्येकाचं घर सुंदर असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळेपण असतं. आणि आपण कुठेही जाऊ दे, किती मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही राहा, किती मोठ्या एखाद्या बंगल्यात जा, परंतु आपलं छोटंसं का होईना जे घर असतं ते आपल्यासाठी आपलं असतं. लक्षात घ्या. आणि जो कम्फर्ट तुम्हाला मिळतो, वो कम्फर्ट आपको कहीं नहीं मिळता है. तो कम्फर्ट तुम्हाला कुठे मिळतो का? नाही. ओनली द हाऊस. आपलं जे हाऊस आहे, आपलं होम असतं, होम स्वीट होम म्हणतात त्याला. घर नाही एक वस्तू. घर एक वस्तू आहे का? नाही. तर ती काय आहे? एक आनंदी वास्तू आहे. या घरामध्ये आपण लहानाचे मोठे होतो. आपण दुःख, आपले आनंद, सर्व गोष्टी आपण या ठिकाणी साजरे करत असतो. घरामध्ये नुसत्या खोल्या असतात का? नाही. घरामध्ये नुसत्या खोल्या असतात का? नाही. जर बघितलं आपण तर प्रत्येकाचं घर वेगवेगळं आहे. येस निधी, टेल मी एनी प्रॉब्लेम यू हॅव. घर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर काही घरांमध्ये बघा, समजा आपण इथे बघितलं तर काही घरांचा हॉलमध्ये एंट्री असते. इथे एखादा बेडरूम असू शकतो. इथे एखादं किचन असतं. इथे वॉशरूम वगैरे या ठिकाणी असतं. आता काही घर लहान असतात. जसं सुरुवातीला एंट्री केला तर हॉल असतो, मागे किचन असतं, या ठिकाणी वॉशरूम वगैरे असतं. तर काहींचं याच्यापेक्षा मोठं घर असू शकतं. प्रत्येकाचं घर असतं. पण त्या घरामध्ये वेगळ्या खोल्या असतात. पण तू नुसतं खोल्या घर पाहिजे का? नाही. घरात हव्या भावना ओल्या. घरामध्ये भावना पाहिजे, इमोशन्स पाहिजे. काय पाहिजे? भावना पाहिजे, इमोशन्स पाहिजे. घरात जिव्हाळा हवा. एकमेकांबद्दल आपुलकी हवी. घरात जिव्हाळा हवा. आपण एकमेकांबद्दल आदराने वागलो पाहिजे. एकमेकांशी आदराने वागलो पाहिजे. एकमेकांबरोबर आपण पुढे गेलो पाहिजे. राईट. आणि घरामध्ये तुम्हाला काय मिळतं? घरी तुमची शिक्षणाची पहिली शाळा असते. तुम्ही बघा, लहानपणी तुमची आई तुम्हाला थोडं शिकवत असते. तुम्हाला थोडं शिकवत असते. अभ्यास नाही आहे का? अभ्यास तर शिकवते, परंतु त्याबरोबर सुद्धा बाकीच्याही गोष्टी असतात ज्या तुमची आई तुम्हाला शिकवत असते. हमारी मम्मी पापा हमको पढ़ाते रहते. ही तुमची पहिली शाळा असते. जे तुम्ही चालायला शिकता, लिहायला शिकता, वाचायला शिकता, हळूहळू बोलायला शिकता वगैरे. काय काय शिकता बघितलं तुम्हाला. घर म्हणजे नुसता पसारा असतो का बाळांनो? नाही. घर म्हणजे नुसता पसारा असतो का? नाही. घर म्हणजे नुसता पसारा नाही.
घर नाही केवळ निवारा. घर नुसतं निवारा असतो का? नाही. निवारा कुठे भेटतो? घराला एक कहाणी असते, प्रत्येक घराला एक कहाणी असते. आज जर तुम्ही तुमच्या घराचा विचार केला, आज हम जितने भी लोग हैं, ओके, हम सबके घर अलग अलग होते हैं. किसी का घर बड़ा है, किसी का घर छोटा है, किसी का घर बिल्डिंग में, किसी का चौल में, तो किसी का बंगला भी है. लेकिन फिर भी हमारा घर हमारा होता है, उसकी एक अलग कहानी होती है. घराला असतो आपला चेहरा. घराला काय असतो? एक आपला चेहरा असतो. घर तुम्हाला शिकवतं. कसं शिकवतं? घर तुम्हाला पाहायला शिकवतं. घर तुम्हाला पाहायला शिकवतं. घर तुम्हाला चालायला शिकवतं. घर तुम्हाला धावायला सुद्धा शिकवत असतं. घर तुम्हाला शिकवतं. का शिकवतं? लढायला शिकवतं. लढायला म्हणजे लढायला जायचं का तुम्हाला? नाही. तुम्हाला परिस्थितीशी सामना करायला घर तुम्हाला शिकवत असतं. आज जर तुम्ही विचार केला, टुडे वी आर ऑल फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ दिस पॅन्डेमिक, दॅट इज कोरोना व्हायरस, राईट? कोविड-19 जो पॅन्डेमिक वगैरे आहे. दुःखाचा डोंगर चढायला किती दुःख आले तरी आपल्याला त्या दुःखाचा डोंगर चढून जायचा आहे. आपल्याला आयुष्यामध्ये सुख येणारच आहे. घराने असावे सावधान. घराने द्यावे समाधान. तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे घरामध्ये. आपण आपल्या घरात आल्यानंतर वी शुड फील रिलॅक्स्ड. चला बाबा, आपण आपल्या घरी आलो, हम हमारे घर पे आ गए हैं. घराने ठेवावे काळाचे भान. तर घर सुद्धा काळानुसार बदललं पाहिजे. पहिले जो घर होते ते अभी वैसे घर नहीं है. अभी घर छोटे छोटे हो चुके हैं, क्योंकि कारण लोकसंख्या वाढलेली आहे, अँड देर इज लॅक ऑफ स्पेस इन द मेट्रोपॉलिटन एरियाज और इन द सिटीज. घराने जवळ करावीत, घराने ठेवा काळाचे भान. घर जवळ करावीत नवीन मूल्य, नवीन ज्ञान. आई खूप कष्ट घेते. आजी तुम्हाला गोष्ट सांगते. आजोबा सुद्धा गप्पा मारतात आणि तुमच्या आईच्या हातचं जेवण चविष्ट असतं. तुम्ही किती हॉटेलमध्ये जेव्हा आईचं हातचं जेवण तुम्हाला मिळणार नाही. इन दिस वे वी हॅव सीन अ पोएम. काही शब्दार्थ आहेत बघायचे. देखण्याचा अर्थ होतो सुंदर. वास्तू म्हणजे इमारत. ओल्या भावना म्हणजे प्रेमळ भावना. जिव्हाळ्याचा अर्थ होतो प्रेम. दुःखाचा डोंगर चढणे म्हणजे दुःखाला सामोरे जाणे. दुःखाचा डोंगर चढणे म्हणजे दुःखाला सामोरे जाणे. जवळ करणे म्हणजे स्वीकारणे. अपार म्हणजे अमाप. गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे. चविष्ट म्हणजे चव असलेले. त्याला टेस्टी म्हणतो आपण. देयर आर सम क्वेश्चन आन्सर्स गाइज. आय होप यू कॅन डू. इझी आहेत, करू शकता तुम्ही. पण ग्रामर पार्ट पण करून घ्या, सोपं आहे. येस. बघा इथे थोडं इंटरेस्टिंग आहे. जसं बघा दिलंय, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. वासरात लंगडी गाय शहाणी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. राईट.